नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. आज सांगोला तालुक्यातील एक महत्त्वाच्या विषयावरती खरं तर आज आपण हात घालतोय. कारण राजकारणाविरहित एखाद्या व्यवस्थेविरुद्ध आपल्याला आवाज उठवावा लागेल. कारण हे खरं तर पत्रकाराची ओळख असते आणि याच अनुषंगाने मी सांगोला तालुक्यातील खरं तर आज पाचेगाव खुर्द या ठिकाणी आलो आहे आणि आणि पाचेगाव मधील खरं तर हे जे एक वस्ती आहे मिसाळवाडी म्हणून, की ज्या ठिकाणी 300 लोक म्हणजे 300 कुटुंबाचं खरं तर जे काही घर आहे, खरं तर या ठिकाणी मी आलेलो आहे आणि तेथील जी काही ही मंडळी आहे खरं तर या रस्त्यावरून गेल्या अनेक वर्षापासून खरं तर वहिवाट करत होती आणि त्यांचा जो काही प्रामुख्याने प्रश्न उपस्थित राहिलेला आहे तो प्रश्न म्हणजे रस्त्याचा. आणि ह्या रस्त्याच्या खरं तर प्रश्नाच्या संदर्भात आपण यांच्याशी चर्चा करण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांनी जी काही प्रोसेस केलेली आहे, कशा पद्धतीने केली आहे, अधिकाऱ्यांच्या काय चर्चा झाल्या, राजकीय काय दबाव आहेत का, खरं तर या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. दादा, तुम्ही इथलंच का? हा घेतलं निसरवाडीतलं नाव काय तुमचं? महादेव सुखदेव चव्हाण. बरं, आता ही रस्ता जी होता तो किती वर्ष झाला हा आज रस्ता आहे 15 ते 20 वर्षे झालीत रस्त्याला. ह्या रस्त्याला? हा बरं, मग आता हे रस्ता अडवलाय, ह्याच्या पाठीमागे कारण काय? रस्ता कशासाठी अडवलाय त्यांनी? कशासाठी अडवला तर ते त्यांचं तेच नाही माहिती. ते बरं 2 वेळा काढला रस्ता, 2दा केलेला आहे. बरं, मग ह्यासाठी अधिकारी वगैरे आलती का इथं? अधिकारी आलते, अधिकाऱ्यांनी येऊन त्यांच्या घरी जाऊन काही चहा पाणी केला, आम्हाला काही माहित नाही. केलंय? हा केली. बरं, ह्याच्या संदर्भात राजकीय मंडळी वगैरे काय आलती का ह्या संदर्भात रस्त्याच्या, किंवा तुम्ही सूचना वगैरे कोणाला केलीत का ह्या संदर्भात? बरं, तर तुम्ही पण इथलेच का? बरं, हा जो रस्ता आहे प्रामुख्याने ह्यावरून आता किती वर्ष झालं वहिवाट करताय तुम्ही? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाले वहिवाट करताय तुम्ही? होय. बरं, मग आता ह्यो रस्ता अडवलाय, ह्याच्या पाठीमागचं कारण काय नेमकं, किंवा ह्या मंडळीने अडवलंय, काय कारण काय? राजकारण राजकारण? बरं, मग आता ह्या संदर्भात तुम्ही तक्रार केली आहे का? केली. बरं, ह्याच्यावर काय अधिकारी किंवा प्रशासनाची काय भूमिका? काय नाही, अधिकारी येऊन गेले. गेले ते? हम्म. बरं, चहा काय पाणी करून गेले त्यांना. मार्ग काय काढलेला नाही? मार्ग काय काढला नाही. बरं, मग आता तुम्हाला ये जा करण्यासाठी कशी व्यवस्था आहे? कुठून ये जा करताय तुम्ही? जाता येत नाही इथं कुठं. मग आता तुम्ही पाचेगावमध्ये जायला म्हणजे मिसळवाडी तुमची पाचेगावमध्येच आहे का? हा मिसळवाडी. मग तुम्ही ये जा कसं करताय आता? हातेवरून जातो आम्ही. किती किलोमीटर पडते तुम्हाला 4 किलोमीटर. हातीदूरून यायचं म्हणलं तर? बरं, मग 4-5 किलोमीटर आणि शाळेची पोरं वगैरे काय यायचं म्हणलं तर तकडनं यायला लागतंय. मग गावात जावं लागतं का त्यांना? गावात जावं लागतंय. हातीदूरून यावं लागतं? हातेवरून लागतं. बरं, खरं तर बघितलं तर हा जो काही रस्त्याचा प्रश्न आहे हा किती वर्षापासूनचा प्रलंबित आहे, किंवा काय अडचण नेमकी काय आहे? हे रस्ता आहे तो 25 वर्षापासून आहे. बर. 25 वर्षाची वहिवाट असताना हा. शासनाचे एवढे जी आर आहेत. 29 ऑगस्टचा जी आर आहे 2025 चा. त्याप्रमाणे अंमलबजावणी करून तहसीलदाराला तेवढ्या ऑथॉरिटी होत्या हा. की 5(2) मध्ये कलम केलेला केस दाखल केलं का तुम्ही? दाखल केलेला आहे. हा. 5 स्थळपाणी झाली. हा. स्थळपाणी तहसीलदार आले. तहसीलदारांनी सरळ ऍक्च्युली विरोधकाच्याच घरी जाऊन चहा पाणी करून त्यांची काय आर्थिक काय झालं असेल तर ते आपल्याला काही माहित नाही. पण नाही, पण हा रस्ता जो प्रामुख्याने आहे हा रस्ता अडवलाय साधारणपणे किती दिवस झालं? 2 महिने झाले. 1-2 महिने झाले. बर, आता ह्या संदर्भात तुमचा काय वाद वगैरे काय होता का त्या संदर्भात रस्त्याचा? वाद बिद काय नाही आहे. हे राजकीय गणित असतात त्यांची. बर. हा. ज्यावेळेला इलेक्शन जवळ येतं त्यावेळेला ऍक्च्युअली ते हे करतात. आणि इथंच पलीकडे रेशनिंग दुकान आहे. हा. 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 जेणेकरून ऍक्च्युअली गोरगरिबांना त्या रेशनिंगच्या दुकानाचा लाभ मिळू नये किंवा त्यांची अडवणूक व्हावी, कशा प्रकारे अडवणूक करता येईल त्या पद्धतीनं ते अडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. ते काय आजचं नाहीये, नवीन नाहीये लोकांसाठी. पण या वेळेला जर शासनाचे एवढे जी आर असताना तहसीलदार मॅडम स्थळ पाणी करायला आल्यानंतर त्यांनी जे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते निर्णय घेतलेले नाहीयेत. उलट त्यांच्याच घरी जाऊन ऍक्च्युअली चहा पाणी करून जातायत. म्हणजे या एवढ्या लोकांचा ऍक्च्युअली किती लोक खूप आहेत मोठा या अपमान वस्तीवर? केल्यासारखं आहे ते. किती लोक आहेत या वस्तीवर? ह्या वस्तीवर जवळपास नाही म्हणलं तर 300 कुटुंब राहतात. म्हणजे 1000च्या आसपास लोकसंख्या आहे ज्यांची ये जा ह्या रस्त्यावर होते. बर. त्याचे जिओ टॅगिंग मधले फोटो आहेत. रस्ता चालू असलेले पण, रस्ता बंद केलेले पण. आता याच्या पुढे अजून किती पुरावा द्यायचं, तर मॅडम आल्यानंतर म्हणतायत इथं रस्ता नव्हताच. बर, म्हणजे मॅडम अशा म्हणतात का? मॅडम तशा बोलतायत त्या. बरं, पण खरं तर ऍक्च्युअल मध्ये कायद्याच्या नियमावलीमध्ये रस्ता एखादा बांध रस्ता शेत रस्ता जर अडवला तर तो तहसीलदारांनी खुला करावा असा कायदा आहे. मग ह्या संदर्भात तुम्ही तहसीलदारांशी काय चर्चा केली? केली होती. काय पण त्या म्हणले त्यांनी? 1950 जे आर जे काय कलम आहेत तेच दाखवतायत. आणि त्यांना 1950 नंतर हा. सांगोला तहसील अपडेटच झालं नाही. 50 पासून 1950 चे जे कायदे आहेत हा. तेच अजून दाखवले जातात. म्हणजे तहसील कार्यालयच पूर्ण मागासलेलं आहे अशा पद्धतीची? हा, तहसील कार्यालयाला माहित नाही, अजून अपडेटच झालेलं नाही. त्यांच्याकडे माहिती शासनाची पोहोचतच नाहीये. हे बरं. शासन नुसतं जी आर काढते. यांना ऍक्च्युअली कळत नाहीये की बाबा खाली तहसीलदारांना काहीतरी सांगावं किंवा तहसीलदारांना त्याचं नॉलेज द्यावं. त्याचं एक ट्रेनिंग सेशन केंद्र सरकार राज्य सरकारने घ्यावं. पण आता याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर राजकीय स्टंटबाजीचा एक तुम्ही खरं तर इथं विषय वापरला. राजकीय स्टंटबाजी म्हणजे इथं कुठल्या राजकीय नेत्याचा दबाव
किंवा ह्या लोकांना काय आहे का असं काय वाटतंय किंवा त्या श- दृष्टीनं दाबलाय रस्ता? माजी आमदार शहाजी बापू पाटलांचा दबाव असू शकतो. म्हणजे शहाजी बापू खरं तर हा रस्त्यामध्ये इंटरफेअर करतात असं वाटतंय. 100% त्यांचा इंटरफेअर असल्याशिवाय ते इतकं डेअरिंग करू शकत नाही ते. तर मंडळी आपण प्रामुख्याने या गोष्टीचं गांभीर्याने घेतलं पाहिजे, कारण सांगोला तालुक्याचे माजी आमदार फायरब्रँड नेते म्हणून महाराष्ट्राला म्हणून घेतात, परंतु या नेत्याकडून अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण खरं तर ह्या पाचेगावच्या या मिसाळवाडीवरती आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर दादा तुम्ही या रस्त्यावरून किती दिवस झालं वहिवाट करताय किंवा काय परिस्थिती आहे इथली? 15-20 वर्ष झालं बरं, मग आता रस्ता अडवलाय, काय भूमिका काय तहसीलदारांनी आले किंवा काय काय चर्चा आले काय आणि आम्हालाच दबाव टाकला आणि गेले, पाहणी केलीच नाही. काय म्हणले? काय म्हणले त्यांनी, इथून तुम्ही केलेलं हा. नाही, त्यांनी तुम्ही अर्ज दुसरीकडचा केलेला आहे आणि दुसऱ्या नकाशात ते नकाशा दावला आणि गेले. दुसरीकडे दाखवूनच गेले. दुसरीकडचा नकाशा दावला आणि गेले. बरं, प्रामुख्याने आता ह्या रस्त्यामुळे अडचणी काय काय आहेत तुमच्या, समस्या काय आहेत, ह्या रस्ता का खुला होणं गरजेचं आहे? आमची खाली इथे या, इथे या दादा, दादा 424. इथे या, इथे या. खालील हा रस्ता 20 वर्षापासून चालू आहे बरं, हा आणि केवळ आमच्या खालील जमिनी हा. 424 हा. ही किती आहे? 141 आहे का? नाही नुसतं 40-41. हा. 40-41 मधून हा रस्ता होता. बरं, हा माझा 424, 428, 435, 431, 429 आणि 423 हा. असं माझं 6 गट आहेत. त्यात माझी डाळिंबाची बाग आहे. बरं बरं मला 4 दिवसाला इथून ब्लोअर न्यावा लागतो आणि फवारणीसाठी. फवारणीसाठी. बरं, हा ह्यासाठी केवळ हा. माझं नुकसान करण्यासाठी हा, हा, हा. म्हणून हा. आणि माझी 50 फूट विहीर आहे तिथं बरं, आणि 50 फूट विहीर असताना सुद्धा हा, हा. तिथं माझी 5 वर्ष हा, हा. कंप्लीट पाईपलाईन अडवलेली होती. मी त्याच मंडळीने? हा या मंडळीने. ती पुढची आणि- तक्रारदार कोण आहे? हा आता ते नाव घ्यायची नाही. बरं. तिथं 25 असतील. बरं, तो हा. भाग वेगळा आहे. हा, हा, हा. आणि ह्या रस्त्याची अडवणूक केली बरं, आणि हा. अडवणूक केली ती केली. हा. आता आणखी माझी डाळिंबाची बाग आहे हा, हा, आणि हा. तिथं मला जाता येत नाही. मला विहिरीवर मोटर चालू करता येत नाही. हा. मी दुसऱ्याच्या पाऊल वाटेने चालत जाऊन मोटर चालू करतो. अशी परिस्थिती केली. आमची कुंडी करायसाठी यांनी केलेलं आहे. कोंडी हा. म्हणजे राजकीय दबाव सुद्धा- राजकीय दबाव शहाजी काय बापू- असेल ते असेल. शहाजी बापू म्हणणार नाही, मी काय म्हणणार नाही. ह्यांचीच खेळीच आहे पहिल्यापासून ती. बर 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 त्यांच्या आता त्यांनी काय शहाजी बापून त्यांच्या 6 वस्त्यासाठी डांबरीकरण केलंय. 300 माणसाला नाही. 300 माणसं इकडे आहेत. मिसाळवाडी तिकडे ती मॅडम बघायला आली नाही. आणि मुरमीकरण नाही. बर 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 मग तिथं तिथं- डांबरीकरण आहे प्रत्यक्षात बघायला मिळत आणि ते आमच्या हद्दीतून आहे आणि माझ्या स्वतःच्या बरं का बर 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 बर. हद्दीतून जाताना माझ्या हद्दीतून माझं 4 गुंठ 5 गुंठ रान गेलेलं आहे. मी हा रस्ताच अडवलेला नाही बर. तिथं आणि ते त्याच्यावरून ये जा करतात. आता इथली जी समस्या तुमची सांगितली, मग आता इथले पोरं किंवा एखादा जर पेशंट आजारी पडला तर त्याला नेण्यासाठी आता मग न्यायला कुठनं हातीत वरून जावं लागतं. बर, म्हणजे इतकी भयानक परिस्थिती बरं आहे ते वाईट आहे. मग आता दुसरी जी शेत वगैरे आहे तुमच्या आजूबाजूची, तर त्या ठिकाणी कसं जावं लागतं? जायलाच येत नाही तर आता हे 2 महिने झालं बंद केलंय. आतापर्यंत जात होतो आम्ही त्या मग आता रस्त्याने. खरं तर प्रामुख्याने तहसीलदारांनी हा रस्ता काढायला पाहिजे होता, कारण बरोबर. कायद्यात तशा पद्धतीची तरतूद आहे की बरोबर. तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर खरं तर तहसीलदारांनी हा रस्ता अहो, खुला करणं नकाशातून गरजेचं रस्ता होतं. आहे. बरं का नकाशातून रस्ता आहे आहे त्या रस्त्यावरून हा. माझ्यातून पुढे गेलं की अडवलेला आहे. त्याची पाहणी त्यांनी करावी बर. तहसीलदारनी. आणि ह्याच्यातून माझ्यापर्यंत नकाशा आहे तोपर्यंत माझ्यापर्यंत आहे आणि माझ्या पुढे गेलं हा. का तिथं रस्ता बंद आहे. बर, त्याची ते पुढल्या त्या जे काही नकाशा आहे त्याची त्यांनी हे करून शासनाने त्याची दखल घ्यायला पाहिजे. बर, म्हणजे आता तुम्ही सुद्धा खरं तर बघताय, पण ह्या रस्त्यामुळे तुमची अडचण खरोखर होती वाटते का? हो, त्यांची होते. अडचण म्हणजे कसं- त्यांची माझं किती- क्षेत्र हित आहे 5 एकर हाय आणि मी गावात आहे. राहील गावात. मग तुम्ही आता कुठे येता? येतो कोणा तर पाया पडून कस तर बर, म्हणजे रस्त्याचा विषयच राहिलेला नाही. नाही. बर, मग आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं, हा जो काय रस्त्याचा पेच निर्माण झालेला आहे, तर प्रशासनाकडे मागणी काय करणार आहे? प्रशासनाकडे मागणी हेच आहे की जर तुम्ही आमच्यासाठी एक GR काढावा, तुम्ही शेती करू नका म्हणून. हा. आणि तुम्ही ही महसूल गाव आहे मिसळवाडी. महसूल ते- गाव आहे. हा. बर. हा, बर, गाव बर. सोडून स्थलांतरित व्हा म्हणून एक आदेश काढावा बर. आणि आमची कुठंतरी आमचं पुनर्वसनाचं हे करावं, बंदोबस्त करावा, एवढीच मागणी शासनाकडे आहे आमची. बर, पण आता ह्यात खऱ्या अर्थानं तहसीलदारांनी जो इंटरफेअर केलेला आहे तो खरं तर हा चुकीचा आहे. आणि येणाऱ्या काळात काय तुम्ही आंदोलन वगैरे असं काय पत्र वगैरे काय निवेदन दिलेलं आहे का? आंदोलन आम्ही आत्मदहन सुद्धा करू शकतो, कारण आमच्याकडे दुसरा पर्याय मार्ग शिल्लक ठेवलेला नाही शासनाने. बर. एक तर आमचं स्थलांतर करावं, नाहीतर आम्हाला एक तर वीज देऊन मारावं, नाहीतर आम्ही स्वतःहून तहसीलच्या समोर ऍक्च्युली आत्मदहन करू. तशी एवढ्यापर्यंत आमची मानसिकता झालेली आहे. बर. तर मंडळी, आपण बघतोय की हा जो प्रश्न आहे खरं तर ह्या नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा असणारा गांभीर्यपूर्वक प्रश्न आहे. सांगोल्यातील काही राजकीय कुटिलतेमुळे खरं तर हा रस्ता जो आहे
तर तो रोखण्याचं काम काही इथल्या मंडळींनी केलेलं आहे. बरं, या संदर्भात या मंडळींकडून आपण जाणून घेतलं की जी खरं तर आपण कायद्याच्या माध्यमातून जी काही तरतूद करणं होतं, अर्ज करण्याची काही जी प्रोसेस होती ती देखील त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु तहसीलदारांनीच खरं तर या संदर्भात लक्ष देऊन हा रस्ता खुला करणं गरजेचं होतं. आणि या ठिकाणीच आता आपण ऐकलं की त्यांच्या माध्यमातून तहसीलदारांनी आल्यानंतर काही प्रकारची चहा पाणी घेतलं, त्याचबरोबर आर्थिक वाटाघाटी सुद्धा झाल्याची खरं तर त्यांची शंका त्यांच्या मनामध्ये आहे. मग आर्थिक वाटाघाटी झाल्या नाही झाल्या ऍक्च्युअल मध्ये ते आपण सांगता येणार नाही. परंतु तहसीलदारांनी जर ह्या पद्धतीची भूमिका घेतली तर सांगोला तालुक्यातील जनतेनं खरं तर कुणाकडे बघणं ही एक प्रामुख्यानं भूमिका आपल्याला महत्वाची ठरणार आहे. आणि याच बरोबर या नागरिकांचा जर तात्काळ प्रश्न नाही सुटला तरी लोक खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरतील आणि आत्मदहन करतील, अशा पद्धतीचा खरं तर तीव्रतेचा या ठिकाणी आवाज तिने या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं तहसीलदारांना विनंती राहील की हा तात्काळ रस्ता खुला जर नाही झाला तर हीच काही जी मंडळी आहे की त्या ठिकाणी सांगितली की 1000 लोक, त्याचबरोबर इथं असणारे शेतीचा प्रश्न, त्याचबरोबर शाळेसाठी जाणारी लहान मुलं, त्याचबरोबर वयोवृद्धांना जर आजारी पडली तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा खरं तर ही व्यवस्था या ठिकाणी नाहीये. आणि हे जर जरी जर एखाद्या पद्धतीचं जर या ठिकाणी मयत देखील झालं तर त्या सुद्धा व्यक्तीला खरं तर त्या ठिकाणी नेण्यासाठी इतकी बिकट परिस्थिती या येथील मिसळवाडीच्या लोकांची झालेली आहे. यामुळे प्रशासनानं तात्काळ लक्ष घालवावं. आणि याचबरोबर सांगोला तालुक्यातील लोकप्रतिनिधी जे आहेत त्या लोकप्रतिनिधींनी खरं तर असलं गलिच्छ राजकारण न करता एक खऱ्या अर्थाने न्याय जे आहे तो या मंडळींना दिला पाहिजे, अशा पद्धतीचा खरं तर भूमिका येथील नागरिकांची आहे. त्यामुळे आपण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे त्यांनी आत्मदहनाचा इशारा जो आहे तो खरं तर अगदी काही दिवसामध्येच आम्ही करणार असल्यास सुद्धा सांगितले. त्यामुळे प्रशासनाला विनंती राहील की हा तात्काळ रस्ता खुला करण्यात यावा आणि या मंडळींना खरं तर न्याय देण्याचं काम या ठिकाणी करावं. धन्यवाद.